जय जिनेंद्र. आमच्या नाटकाचे नाव आहे प्लास्टिक हटवू पर्यावरण वाचवू. प्लास्टिक हटवू पर्यावरण वाचवू. माझे नाव आहे राणी नितीश पाटील. मी सुमन झालेली आहे. माझे नाव आहे सौदर मानव पाटील. मी वसंत झालेलो आहे. माझे नाव आहे सुभाष गौतम पाटील. मी राघव झालेलो आहे. कसला विचार करतेस वसंत? अरे स्वच्छ पर्यावरणाविषयी. पर्यावरणाशिवाय आपण जास्त काय राहू शकत नाही. खरं आहे तुझं. आजूबाजूला बघितलं तर काय दिसतं? आजूबाजूला बघितलं तर प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे कागद, प्लास्टिकच्या पिशव्या आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात चॉकलेट्स आणि इतर काही खाद्यपदार्थांचे कागदाचेही दिसतात. हो ना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, बागेत आणि शाळेच्या मैदानावर सगळीकडे प्लास्टिकचाच कचरा दिसतोय. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. काय करूया बरे? मला तर वाटतंय सगळ्यात जास्त प्रदूषण प्लास्टिकच्याच कचऱ्यामुळे होतंय. मी तर म्हणते त्याचा पुनर्वापर केला तर ह्याच्यापासून खूप साऱ्या वस्तू तयार होतील. पण त्या प्लास्टिकच्याच वस्तू होणार ना. मी तर म्हणते या प्लास्टिकच्या भस्मासुराला पळूनच लावूया. पहिल्यांदा आपण आपल्यापासूनच सुरुवात करू. पहिल्यांदा कोरडा कचरा आणि ओला कचरा वेगवेगळे करू. परिसरातील कचरा कुंडीत टाकू व परिसर स्वच्छ करू. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशवी वापरू. पिण्यासाठी स्टीलची बाटली व जेवणासाठी स्टीलचा डबा वापरू. बरं का मित्रांनो, प्लास्टिकचा कोणताही पदार्थ